पिंपरी चिंचवड शहरात सध्या गुन्हेगारीच्या घटना या सातत्यानं समोर येतात. आता गुन्हे शाखेच्या कारवाईनंतर संपूर्ण शहर हादरलंय, कारण पोलिसांनी अशा 4 तरुणांना अटक केली जे बाहेरून अगदी सामान्य दिसत होते. त्यातलं कोणी कुरिअर बॉय, कोणी डिलिव्हरी बॉय, तर कोणी वाहन चालक म्हणून काम करत होतं. पण या तरुणांकडे जे काही आढळलं त्यानं पोलिसही चक्रावून गेले. या चौघांकडून तब्बल 9 बेकायदेशीर पिस्तुलं, 46 जिवंत काडतुसं आणि 5 अतिरिक्त मॅगझिन, जवळपास 8 लाख रुपयांचा हा शस्त्रसाठा जमा केला. शहरात हा शस्त्रसाठा नेमका कशासाठी आणला गेला होता, हा प्रश्न सध्या गंभीर बनलाय. अझरुद्दीन रफिक, सुतार, वैभव शेटे, सौरव जाधव आणि अक्षय कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. पोलिसांच्या तपासात एक बाब जी आहे धक्कादायक ती समोर आली आहे. हे आरोपी सर्वसामान्य लोकांमध्ये सहज मिसळण्यासाठी डिलिव्हरी बॉय आणि कुरिअर कर्मचाऱ्यांची ओळख वापरत होते. पोलिसांना संशय आहे की डिलिव्हरी बॅग आणि कुरिअरच्या माध्यमातून बेकायदेशीर शस्त्रांची वाहतूक ही पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे आता ही केवळ शस्त्र बाळगण्याची किंवा तक्रार राहिलेली नाहीये, तर यामागे एक मोठं रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. गुन्हे शाखा युनिट 1 ला शहरात मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा साठा येणार असल्याची ही गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि या चौघांना ताब्यात घेतलं. तपासादरम्यान त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या जिवंत कारतुसांची संख्या पाहता ही शस्त्र एखाद्या मोठ्या गुन्ह्यासाठी वापरली जाणार होती का, असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. विशेष म्हणजे या आरोपींचा संबंध कोणत्या गँगशी आहे का, शहरात गँगवरची तयारी सुरू होती का, किंवा कोणत्या मोठ्या गुन्ह्याचा कट रचला जात होता का, आता या सर्व दिशांनी तपास सुरू आहे. मात्र ही कारवाई अशा वेळी झाली जेव्हा काही दिवसांपूर्वी देहू रोड परिसरात रमेश रेड्डी या व्यक्तीची भर रस्त्यात 21 गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनं शहरात आधीच भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर अवैध शस्त्रांचा वापर आणि गुन्हेगारी टोळ्यांची वाढती हालचाल पुणे आणि आसपासच्या भागात पाहता याबाबत पोलिसांवर दबाव वाढला होता. त्यामुळेच आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहरात शस्त्रांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आणि या मोहिमेतली ही कारवाई अत्यंत महत्वाची मानली जाते. सध्या पोलिसांकडून आरोपींची चौकशी सुरू आहे. ही पिस्तुलं नेमकी कुठून आणली गेली, कोणाला पुरवली जाणार होती का आणि यामागे आणखीन कोणाचा हात आहे का, याचा तपास सुरू आहे. मात्र शहरातल्या या वाढत्या घटना, गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर या एका घटनेनं एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की शहरात आता गुन्हेगारांनी आपली ओळख बदलली आहे. हातात डिलिव्हरी बॅग घेऊन फिरणारा प्रत्येक जण फक्त पार्सलच पोहोचवत असेल असं नाही, तर काही जण शहरात मृत्यूचं सामानही पोहोचवत असू शकतात. याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि सतर्क राहा, सावधान राहा.